मित्रांनो, तुम्ही म्हणता की अजून 4 महिने आहेत आणि मग कापणी येईल. पहा, मी तुम्हाला सांगतो, डोळे वर करून शेताकडे पहा. ती कापणीसाठी पांढरी झाली आहे. देवाचं वचन आम्हाला योहान 4:35 मध्ये हे सांगतं. दुसरी गोष्ट ही की मत्तेमध्ये असं म्हटलंय 9 अध्यायामध्ये येशू म्हणाला की पीक फार आहे आणि कामकरी कमी किंवा थोडे आहेत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तेजन हे देऊ इच्छितो की ज्या प्रकारे आपण पाहतो की शेत पूर्णपणे पांढरं आहे, रेडी आहे, तयार आहे कापणीसाठी, त्याच प्रकारे देवाचं कार्य करण्यासाठी काम रेडी आहे. काम खूप आहे, पुष्कळ आहे, परंतु काम करण्याकरता कामकरी जे आहेत, जे जाऊन काम करतील देवासाठी, ते कमी आहे. प्लीज आपण स्टेप आउट होऊया, आपण पुढे येऊया. अनेक लोक अजूनही ख्रिस्ताविना जीवन जगतायत, ज्यांना अजूनही सुवार्थ माहित नाही, ज्यांना अजूनही ख्रिस्ताची ओळख नाही, देवाचं प्रेम ठाऊक नाही. ते प्रेम तुम्ही आणि मी घेऊन जाणार आहे. तो म्हटलाय योहानाच्या वचनामध्ये, असं म्हटलंय की पीक पांढरं ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण बाहेर पडून तिथे जाऊन काम करण्याची गरज आहे. यशया म्हणतो की मजसाठी कोण जाईल? देव त्याला म्हटलं की मजसाठी कोण जाणार आहे? यशया म्हणतो की परमेश्वर मी आहे, तुम्हाला पाठव. मी तुम्हाला उत्तेजन देतो आजच्या ह्या प्रसंगी की प्लीज तुम्ही तयार आहात का जाण्यासाठी? नसाल तर तयार व्हा आणि बाहेर पडा, कारण देवाचं कार्य अशाच या पिकासारखं रेडी आहे. अनेक लोक ख्रिस्ताविना मरत आहेत, त्यांना सुवार्ता घेऊन जा. त्या लोकांचं तारण कशा प्रकारे करता येईल याकडे आपण वाटचाल करूया, आणि डेफिनेटली यामध्ये प्रभू तुमचं सहाय्य करील. आणि ते वचन मला आठवतं, मत्तेच्या 9 मध्ये म्हटलंय, वचन 36-34 पुढे असं म्हटलं की येशूने गर्दी पाहिली व तो कळवळाने भरला आणि म्हटला की पहा, ही अशा प्रकारची मेंढरी आहेत ज्यांना मेंढपाळच नाही. प्रियजनांनो, तुम्ही जाऊन त्या लोकांना खरा ख्रिस्त जो खरा मेंढपाळ आहे तो सांगा, जेणेकरून त्यांचं तारण होईल. गॉड ब्लेस. आमेन.